राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मुंबईत चेंबूर इथल्या दक्षिण भारतीयांच्या मानाच्या श्री सुब्रमण्यम समाज मंदिराला दिली भेट। अहमदनगर जिल्ह्यात 2023 मध्ये ई-पीक पाहणी केलेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 175 कोटींचं अर्थसहाय्य। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्तीवर कोकणातलं पहिलं मार्केट यार्ड सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार। आमदार नितेश राणे यांनी दिली माहिती। कोल्हापुरात महसूल पंधरवडा उपक्रमाअंतर्गत एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा या कार्यक्रमाचं आयोजन। दिव्यांग बांधवांना करण्यात आलं शिष्यवृत्तीचं वाटप। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथं शालेय विद्यार्थ्यांनी काढली 100 फुटी भारतीय तिरंगा ध्वजाची प्रभात फेरी। रायगड जिल्ह्यात पनवेल महापालिकेनं हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत केलं तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन। 400हून अधिक विद्यार्थी, नागरिक, पालिका कर्मचारी आणि स्वच्छता दूत झाले सहभागी। आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कोल्हापुरातल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी। पेसा पदभरती कृती समितीचं नाशिक इथं आदिवासी भवनात आंदोलन। ईदगाह मैदानापासून काढण्यात आला मोर्चा। जालना जिल्ह्यात भोकरदन इथं काळ्या बाजारात नेला जात असलेला रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला। एका ट्रकसह 10 टन तांदूळ असा 28 लाखाचा मुद्देमाल जप्त। आणि नाशिक शहरात आज होणार मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप। वाहतूक मार्गात बदल, संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी।